तुम्ही असा विचार कसा करू शकता? नाही म्हणजे ती खांडेकरांची होणारी सून आहे, तिला कोणीच नावं ठेवू शकत नाही. पण समजा आपण असं वागलो तर लोक तर नावं ठेवणारच आहेत. आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, समजा आपल्या घरातल्या मुलीवर हे संकट आलं असतं तरीही तुम्ही हाच विचार केला असता का? निशिता किडनॅप झालीये, ह्याच्यात निशिताची काहीच चूक नाहीये ना, तिच्या घरच्यांची चूक आहे. आणि जी त्यांची चूकच नाहीये त्याची शिक्षा आपण त्यांना का द्यायची? मुळात ज्यांनी ही चूक केली आहे ते मोकाट फिरतायत, त्यांना कसं पकडायचं ह्याचा विचार नको का करायला आपण? ती आपली जबाबदारी आहे. कौशिकी करेक्ट बोलते. आणि वहिनी निशी एकटी गेलीच नव्हती ना, आपला युवराज तिच्या सोबत होता. एक्झॅक्टली. अहो पण ह्यात माझ्या युवराजचा काय दोष आहे? हा, तो त्या मुलीला वाचवायला गेला होता ना, त्या गुंडांनी त्यालाच मारलं, ह्यात त्याचा जीव गेला असता मग? पद्मिनी काकू, युवराजची या सगळ्यात काही चूक आहे असं कोणीच म्हणत नाहीये ना. आपण म्हणतोय ना निशीचे घरचे म्हणतायत. हे बघ, मला माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी आहे. त्या पळवून नेलेल्या मुलीसोबत मी माझ्या युवराजचं लग्न होऊ देणार नाही. वहिनी प्लीज, इतका मोठा डिसिजन तुम्ही इतक्या तडकाफडकी घेऊ नका. मुळात निशी कुठे आहे, तिच्या बाबतीत नेमकं काय घडलंय आपल्याला काही माहित नाहीये. वहिनी एक मिनिट. पद्मिनी काकू ऐकून तरी घ्या. काय करायचं आता? आपल्या घरची होणारी सून नाही तर कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बहीण किडनॅप झाली. समाजात काय चाललंय काहीच कळत नाहीये. आपण आपल्या परीने प्रयत्न करूया. निशीला शोधणं ही आपली प्रायोरिटी आहे. बरं, तू पोलिसात कंप्लेंट केलीस? हो, मी पोलिसांशी बोलली आहे. त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. बरं, त्यांच्याकडून काही फीडबॅक म्हणजे काही क्ल्यूज किंवा किडनॅपरचे काही फोटोज वगैरे किंवा ओळख वगैरे काही? नाही, काहीच कळलं नाही अजून. इनफॅक्ट मी आता पोलिसांकडे जाणार होते. आय थिंक आय लीव्ह. नाही, एकटी जाऊ नकोस, मी येतो. नाही, इट्स ओके काका, आय विल मॅनेज. मला काही लागलं तर मी तुम्हाला कळवेन. नक्की. येस, आय विल बी बॅक. या. हॅलो, डॉक्टर कामत. हा, पेशंट कसं आहे? ओके. हे बघा, पोलीस प्रशासन योग्य ती पावलं वेळोवेळी उचलतंय. सो आय रिक्वेस्ट यू प्लीज कोऑपरेट विथ अस. पोलीस खात्याची नक्की काय स्ट्रॅटेजी आहे? सर, 9 मुली बेपत्ता झाल्या आणि त्यातल्या एकाही मुलीला तुम्ही वाचवू शकला नाहीत. हे कसं काय शक्य आहे? 9 हा खरा आकडा आहे की सरकारी आकडा आहे? नक्की किती मुली बेपत्ता झाल्यात? म्हणजे या सगळ्यामध्ये पोलीस यंत्रणा सुरक्षेबाबत कुठेतरी कमी पडते असं म्हणायला हरकत नाही सर, हो ना? हे बघा, मी आत्ताच म्हटलं प्लीज कोऑपरेट विथ अस. आमचा तपास सुरू आहे. आम्ही आमचा तपास चालू ठेवलेलाच आहे. इतक्यात कुठल्याही निकषावरती येऊ नका. धन्यवाद. सर थांबा, आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या सर. प्रश्न संपले नाहीत सर. सर थांबा, नाही जाऊ शकत सर. एक मिनिट. काय करताय तुम्ही? सर तुमच्याकडनं कोऑपरेशन मागतायत, सपोर्ट मागतायत. मीडिया म्हणून आपण ते नाही देऊ शकत का त्यांना? आपण मीडिया आहोत ना, लोकशाहीचा चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ, बरोबर ना? खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. या गोष्टीची जाणीव नाहीये का तुम्हाला? या अशा खोट्या अफवा पसरवून, खोट्या बातम्या पसरवून काय साध्य करणार आहात तुम्ही? या अशा अफवा पसरवून आपण समाजाची मदत करत नाही आहोत. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही आहोत, आपण प्रॉब्लेम वाढवतोय. त्याचं सोल्युशन द्या ना त्यांना. आणि तुम्हीच म्हणता ना आपली यंत्रणा खूप स्ट्रॉंग आहे, आपलं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. आय एम व्हेरी शुअर तुमचं सुद्धा आहे, अगदी माझ्यासारखंच. मग त्याचा उपयोग करा. शासनाला मदत करा, पोलिसांना मदत करा. त्यांच्यावर आरोप करू नका प्लीज. मॅडम, एवढी गरमागरम बातमी आहे जी पॉलिटिक्स पण हलवून टाकेल. ही बातमी समाजापर्यंत पोहोचायलाच हवी. तुम्ही ही बातमी समाजापर्यंत पोहोचवत नाही आहात, तुम्ही तुमचं TRP वाढवताय, बरोबर ना? मीडिया म्हणून एवढा सेल्फिश विचार आपण कधीपासून करायला लागलोय? आणि आपणच जर पोलिसांवर अविश्वास दाखवला तर आपण जनतेकडनं काय एक्सपेक्ट करायचं? विश्वास दाखवूया त्यांच्यावर, त्यांना त्यांचं काम करू दे प्लीज. आणि मी ना स्वतःला तुम्हा सगळ्यांचा एक भाग समजते, मीडियाचा एक भाग समजते, म्हणून खूप हक्काने एक रिक्वेस्ट करते. या अशा केसेसमध्ये TRPचा विचार प्लीज करू नका. सत्य काय तेवढं आणि तेवढंच लोकांसमोर आणा. आणि प्लीज पोलिसांना त्यांचं काम करू द्या, त्यांना सपोर्ट करा प्लीज. अजून काही प्रश्न आहेत तुला? थँक्यू सर. या
किडनॅपिंगच्या विषयीच मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं प्लीज. शुअर. या. मॅडम किडनॅप केलेल्यामध्ये तुमचं कोणी नातेवाईक होतं का? केशव काय विचारतोयस? तू एका पत्रकाराला क्रॉस क्वेश्चन करतोस? हो, त्या 9ही मुली माझ्या नात्यातल्या आहेत, बहिणी आहेत माझ्या आणि तुमच्या सुद्धा. कारण जसं मी समाजाचा भाग आहे तसे तुम्ही सुद्धा आहात. अजून काही प्रश्न आहेत तुला? थँक्यू. जुन्या दगडावरून झेंडूची फुलं उतरवली जातील, ह्याचा काय अर्थ असेल? सर, हा, एकतर झेंडूची शेती किंवा फुलांचं मार्केट. करेक्ट. आणि झेंडूची फुलं म्हणजे एकतर लहान मुलं असतील किंवा मुली. मला नाही वाटत ड्रग्ज वगैरे असं काही असू शकतं. आणि त्यांनी झेंडूच्याच फुलांचा मुद्दाम वापर केलाय, कारण कुठल्याही फुलांच्या बाजारपेठेत सगळ्यात पहिल्यांदी झेंडूचा दर ठरवला जातो आणि त्याच्यावरनं ठरतं की बाजारभाव वाढताय का उतरता. खांडेकर मॅम, थँक्यू सो मच. म्हणजे पत्रकारांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं, खरंच थँक्स. आणि तुम्ही काळजी करू नका, आमचे प्रयत्न चालू आहेत, त्या मुली लवकरच सापडतील. आय एम व्हेरी शुअर सर. तुम्ही तुमचं इन्व्हेस्टिगेशन चालू ठेवा, पण मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. प्लीज ही केस स्पेशल क्राईम युनिटकडे सोपवा. प्लीज. सी दिस, त्या मुलींचे फोटोज डार्क वेब वरती अपलोड झाले. डार्क वेब म्हणजे इंटरनेटवरचं इल्लीगल मार्केट, जिथे बाजारात विकायला परमिशन नसलेल्या गोष्टी इल्लीगली लिलावात विकल्या जातात. म्हणजे माणसं सुद्धा इथे वेगवेगळे बायर्स आणि सेलर्स एकत्र येतात. म्हणजे ते वेगवेगळ्या गोष्टी सेल करतात, जसं की माणसं, प्राणी आणि अशा 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 असंख्य गोष्टी असतात. गुड जॉब टेक्नो. म्हणजे आता झेंडूच्या फुलांची तस्करी होणार आहे. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी 5 वाजता मुलींची तस्करी होणार आहे. आता राहिला प्रश्न हा जुन्या दगडाचा. आणि मला असं वाटतंय ती कुठली तरी जागा असणार आहे जी आपल्याला लवकरात लवकर शोधून काढावी लागेल, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे.